हरिओम. दीर्घायू योगा स्टुडिओमध्ये प्राध्यापक गीतांजली भंगाळे. आज आपण योग निद्रा यावरती आपण चर्चा करणार आहोत. योगातील एक प्रभावी प्रक्रिया पण तितकीच सोपी असं योगनिद्रेच्या बाबतीत बोललं जातं. शरीराच्या विश्रांतीकरिता केले जाणारे शवासन हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. शवासन प्रत्यक्ष जमायला अवघड असले तरी दिसायला व करायला शवासन सोपे आहे. त्याचप्रमाणे अर्धा ते पाऊण तासाचे शवासनच योगनिद्रेमध्ये आपण करत असतो. योगनिद्रा शवासनापेक्षा अधिक परिणामकारक आहे, कारण त्यात बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शवासन ही योगनिद्रेची पूर्वस्थिती किंवा प्रासंगिक स्थिती किंवा प्रारंभिक स्थिती असं म्हणतात. शिथिलीकरण हा तर योगनिद्रेचा गाभाच आहे. हे शिथिलीकरण केवळ शारीरिक पातळीवरच नाही तर मानसिक व भावनिक पातळीवर घडवले जाते. शिथिलीकरण हे योगनिद्रेचे साध्य नाही, तर या शिथिलीकरणाच्या माध्यमातून आपल्या सुप्त मनातील अयोग्य संस्कार काढून टाकणे व त्याला हवा तसा आकार देणे हे योगनिद्रेचे साध्य आहे. म्हणूनच शवासनापेक्षा कितीतरी अधिक प्रभावी परिणाम योगनिद्रेच्या अभ्यासातून आपणास अनुभवायला येतात. योगनिद्रा ही एक महत्त्वाची व प्रभावी अशी प्रक्रिया आहे, परंतु योगाच्या ग्रंथात मात्र या प्रक्रियेचे वर्णन आढळून येत नाही. हठयोगाचे अनेक ग्रंथ आपण उलथेपालथे केले तर योग तारावली या ग्रंथात मात्र योगनिद्रेबद्दल फक्त 2 श्लोकांमध्ये उल्लेख केलेला आढळून येतो. मात्र आज सर्वत्र प्रचारात असलेली योगनिद्रेची प्रक्रिया आपल्याला ज्ञात करून देणाऱ्या बिहार स्कूल ऑफ योग या संस्थेचे संस्थापक परमहंस सत्यानंद सरस्वती यांना त्याचे सर्व श्रेय जाते. योगनिद्रेचे आद्य प्रवर्तक असलेल्या स्वामीजींना या योगनिद्रेची कल्पना सुचली आणि त्यांनी यावर अनेक प्रयोग केले. यावरून असे स्पष्ट झाले की निद्रितावस्थेतही ज्ञानग्रहण केले जाते. झोपेच्या स्थितीमध्ये जागृत मन झोपलेले असते, पण सुप्त मन जागृत असते व फक्त जागे असते असे नाही, तर अधिक संवेदनाक्षम असते, कारण त्याला इतर ताण नसतात. जागेपणी असलेली अनेक अवधाने झोपल्यानंतर नसतात. म्हणूनच ग्रहणशक्ती अधिक प्रभावी झालेली असते. योगनिद्रेत तर जागृती व सुषुप्ती यांच्या सीमारेषेवरती आपलं मन असतं. त्यामुळे जागृत मनाच्या सुप्त मनाशी प्रत्यक्ष संबंध निर्माण होतो व त्यातून सुप्त मनातील अयोग्य गोष्टी काढून टाकणे किंवा सुप्त मनावर काही आवश्यक ते संस्कार करणे शक्य होते. ही अवस्था जागेपणी किंवा झोपल्यानंतर येऊ शकत नाही. योगनिद्रेच्या अभ्यासात अंतर्मनाशीही संबंध प्रस्थापित होऊ शकतो. त्यातून मनाच्या काही अलौकिक शक्तीही जागृत होऊ शकतात. काही अंतःप्रेरणेची जाणीवही होऊ शकते. आध्यात्मिक परिभाषेत या प्रक्रियेला तृतीय नेत्राची जागृती असेही म्हणता येईल. मनाचे सामर्थ्य प्रचंड आहे, पण ते जागृत करणे अत्यंत अवघड किंवा बऱ्याच अंशी अशक्य आहे. मात्र योगनिद्रेतील विशिष्ट प्रक्रियांमुळे
ते जागृत होऊ शकते. म्हणून तर व्यवहारात अशक्य वाटणारी कामे योगनिद्रेमुळे आपल्या मनाकडून आपल्याला करवून घेता येतात. निरनिराळ्या विकारांच्या दृष्टीने तर योगनिद्रेचे महत्त्व अनन्यसाधारण आढळून येते. सर्व प्रकारच्या रुग्णांना योगनिद्रेचा निश्चित उपयोग होतो. शारीरिक, मानसिक व भावनिक शिथिलीकरणाचे परिणाम रुग्णावर होतात आणि त्यामुळे त्याला पूर्ण विश्रांती मिळते. यावेळी शक्तीचा खर्च कमीत कमी असतो. ही वाचलेली शक्ती त्याचा मूळ विकार बरा करण्याकरता वापरली जाते. रुग्णाची शक्ती विकारामुळे मूलतः क्षीणच झालेली असते व उरलेली शक्ती शारीरिक व मानसिक ताणात खर्च होते. योगनिद्रेने हे ताण कमी केले की त्याकरता खर्च होणारी शक्ती वाचते व ही शक्ती स्वाभाविकपणे विकार बरा करायला वापरली जाते. म्हणजेच रुग्णाचा रोग बरा करण्यास योगनिद्रेचा अप्रत्यक्षपणे उपयोग होतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष उपयोगही काही विकारात होतो. ज्या विकाराचे कारणच मुळी शारीरिक किंवा मानसिक ताण आहे, त्या विकाराच्या रुग्णांनी योगनिद्रेचा अभ्यास केला तर ते ताण कमी होतील. जसे उच्च रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश वगैरे अनेक विकारात योगनिद्रेचा प्रत्यक्ष उपयोग होताना आपल्याला आढळून येतो. योगनिद्रेतील शिथिलीकरणाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उपयोग रुग्णाला होतो. त्याचप्रमाणे योगनिद्रेत जागृत केलेल्या मानसिक सामर्थ्याचा उपयोग संकल्पाच्या माध्यमातून रुग्णाला होतो. सर्वच रोगांमध्ये मानसिक सामर्थ्याचा फार मोठा परिणाम विकार वाढण्यात वा कमी होण्यात दिसून येत असतो. मानसिक सामर्थ्य वाढले तर विकार लवकर बरा होऊ शकेल. योगनिद्रेच्या अभ्यासाच्या वेळी माझा आजार बरा होईल हाच संकल्प आपल्याला करावयाचा आहे. म्हणजेच मनाच्या सामर्थ्याने हा संकल्प साध्य होऊ शकेल. अशा स्वरूपाचे आणखीही अनेक परिणाम योगनिद्रेच्या अभ्यासाने अनुभवायला येतात. म्हणूनच शारीरिक, मानसिक विश्रांती हा एक छोटासा परिणाम आहे. योगनिद्रा म्हणजे शवासन नाही. योगनिद्रा शवासनापेक्षा कितीतरी अधिक पटीने परिणामकारक आहे. आता आपण योगनिद्रेचे काही व्यावहारिक उपयोग जे आहेत ते बघणार आहोत. योगनिद्रेमध्ये परिपूर्ण असे शिथिलीकरण आपल्याला मिळत असते. जसे आपण ध्यानाच्या माध्यमाने शरीराचे प्रभावी शिथिलीकरण होताना दिसून येते, त्याचबरोबर श्वसन ध्यान जे आहे त्या श्वसन ध्यानाच्या माध्यमाने मनाचे शिथिलीकरण आणि दृश्य दर्शनाच्या माध्यमाने भावनिक शिथिलीकरण साधले जाते. सर्व पातळीवरती शिथिलीकरण सहजपणे साधले गेले जाणे हेच योगनिद्रेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सुलभ ज्ञानग्रहण. कोणतेही ज्ञानग्रहण करण्याची क्षमता योगनिद्रेमुळे आपल्याला वाढताना दिसून येते. प्रचलित अशा शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या वर्गावरती व्याख्यान किंवा प्रात्यक्षिकाच्या साहाय्याने ज्ञान दिले जात असते. प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रहणशक्ती ही निरनिराळी असल्यामुळे एकाच पद्धतीने दिलेले ज्ञान प्रत्येकजण निरनिराळ्या पातळीवरती ग्रहण करतो. त्याऐवजी योगनिद्रेच्या माध्यमाने हे ज्ञान देण्याची प्रक्रिया आपल्याला घडवता येते, जी प्रचलित पद्धतीपेक्षा सोपी आणि परिणामकारक आढळून येते. त्यानंतर आहे स्मरणशक्तीचे संवर्धन. स्मरणशक्ती ही मेंदूची शक्ती असून
ती 2 भागातून चालली पाहिजे. संवेदनेचे ज्ञान ग्रहण करणे हा एक भाग आणि ते ज्ञान पुन्हा प्रसारित करणे हा दुसरा भाग. मेंदूची ही दोन्ही कार्ये जितकी प्रभावी असतील तितकी तुमची स्मरणशक्ती प्रभावी आहे असे मानले जाते. तर अशा पद्धतीने स्मरणशक्तीचे संवर्धनसुद्धा योगनिद्रेच्या माध्यमाने, नियमित योगनिद्रेच्या माध्यमाने आपल्याला वाढलेले दिसून येईल. त्यानंतर आहे तणावमुक्ती. आपण बघतो आहे की आता आपल्या ह्या जीवनपद्धतीमध्ये मानसिक ताण वाढत चाललेले आहेत. अशा प्रकारचे मानसिक ताण कमी करण्यासाठी पूर्वी उपलब्ध असलेला मार्ग जो आहे त्याला आपण प्रार्थना किंवा भक्तियोग असं त्या ठिकाणी म्हणतो. पूजा अर्चना, सत्संग या माध्यमांनी सुद्धा आपल्याला ते करता येत होतं. परंतु आता जर आपण बघितलं तर या माध्यमाने सुद्धा बऱ्याच अंशी ताण जे आहे ते साचत राहतात आणि त्यांचा दाब जर प्रचंड त्या ठिकाणी वाढला तर त्याचा एखाद्या वेळी स्फोट होताना आपल्याला दिसून येतो आणि त्याची परिणिती जी आहे ती भयंकर रोगामध्ये होताना आढळून येते. भावनांचा उद्रेक झाला असता परिणामतः आपल्या हृदयाची धडधड वाढणे, घाम येणे, जुलाब होणे, अपचन, डोकेदुखी, गळल्याप्रमाणे वाटणे इत्यादी बदल आपल्याला अनुभवायला येत असतात. त्यामुळे आपला रक्तदाब वाढतो, स्नायूंमधील ताण वाढतो. ही परिस्थिती सातत्याने निर्माण झाली असता आपल्या मज्जासंस्थेमार्फत हे परिणाम अंतःस्रावी ग्रंथीपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे संतुलन बिघडण्यास मदत होत असते. आणि हे असंतुलन जर दीर्घकाळ राहिले तर मनोकायिक विकार निर्माण होतात आणि हे विकार औषधाने पूर्णतः बरे होऊ शकत नाही. त्याकरता क्रिया आणि प्रतिक्रियांच्या या साखळीला प्रारंभीच आपल्याला रोखता आले पाहिजे आणि त्याकरता आपल्या स्वतःच्या शरीराची त्याचबरोबर मनाचीही तयारी हवी. ही तयारी योगनिद्रेच्या अभ्यासाने चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि अशा प्रकारे आपल्या शरीरावर, मनावर येणारे जे ताण आहे ते ताण आपण चांगल्या रीतीने सहन करू शकू आणि त्याचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला होणार नाहीत. त्यानंतर आहे दुःख निवारण. शरीरात निर्माण झालेले दुःख निवारण करण्याची यंत्रणा आपल्या शरीराची असते. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असं आढळून आलेलं आहे की दुःख वाढले असता पिट्युटरी ग्रंथीमधून काही हार्मोन बाहेर पडतात. त्यांना एंडॉर्फिन आणि एन्कोफॅलिन्स असं म्हटलं जातं. हे अंतःस्राव मेंदूच्या द्रावात सोडले जातात. त्यामुळे संपूर्ण मज्जासंस्थेवरती त्याचा अनुकूल परिणाम होतो आणि त्यातून दुःख कमी होण्यास मदत होत असते. कृत्रिमरित्या दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये जे दुःख निवारणासाठी उपयोगी असतात त्यामध्ये हार्मोन कितीतरी अधिक प्रभावशाली होतात, परंतु त्या औषधांचे दुष्परिणाम आपल्याला नंतर होताना दिसून येत असतात. पण जर आपण योगनिद्रेच्या नियमित अभ्यासाची जर सवय लावून घेतली तर दुःख निवारक संप्रेरक निर्माण करण्याची यंत्रणा सक्षम आणि सतर्क ठेवली जाते. त्यामुळे रुग्णाचे दुःख योगनिद्रेच्या अभ्यासाने लवकरात लवकर कमी होऊन रुग्ण प्रसन्न आणि आनंदी राहण्यास मदत होत असते आणि व्याधीमुक्तसुद्धा होत असतो. त्यानंतर महत्त्वाचं आहे सुलभ प्रसूतीसाठी. गर्भधारणेच्या कालावधीमध्ये महिलांनी योगनिद्रेचा नियमित अभ्यास केला तर मातेच्या शरीरात गर्भाच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण केले जाते. मातेच्या शरीर व मनावर असलेल्या तणावामुळे गर्भाची वाढ नीट होऊ शकत नाही
उलट त्यामुळे गर्भात काही दोष उत्पन्न होण्याची शक्यता आहे. हे सर्व टाळण्यासाठी मातेचं शरीर आणि मन शांत राहणे आवश्यक आहे. शांततेबरोबर निरोगी असणेसुद्धा तेवढंच गरजेचं आपल्याला दिसून येतं. ही शांतता नियमित योगनिद्रेच्या अभ्यासाने चांगल्या रीतीने साधता येऊ शकते आणि प्रत्यक्ष प्रसूती वेदनाही या अभ्यासामुळे पुष्कळ कमी होताना दिसून येतात आणि त्यातूनच नैसर्गिक सुलभ प्रसूती सहज शक्य होते आणि गर्भाची वाढसुद्धा आपलं मन शरीर शांत आणि शिथिल झाल्यामुळे गर्भाची वाढ चांगल्या रीतीने होते. आपलं मूल संस्कारक्षम निरोगी विकाररहित जन्मू शकते. त्यानंतर आहे वृद्धत्वाचा आधार म्हणून सुद्धा योगनिद्रा उपयोगी आहे. वृद्धत्व ही शरीराला लागलेली आपण म्हणू की उतरणीची अवस्था. शरीराच्या आरोग्याचे अनेक प्रश्न जे आहेत ते या अवस्थेमध्ये उत्पन्न होताना दिसून येतात. सांसारिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे अनेक मानसिक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे वृद्ध व्यक्ती मृत्यू येत नाही म्हणून जगत असताना आपण कधीकधी त्या ठिकाणी बघत असतो. त्यामुळे त्यांचे अनुभव समृद्ध जीवन व्यर्थ जाते. योगनिद्रेच्या अभ्यासाने वृद्धांच्या आरोग्याचे प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतील. त्यांची मानसिक शक्ती मानसिक सामर्थ्य त्या ठिकाणी वाढेल आणि ते वाढल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून जाईल. शारीरिक मानसिक स्थिरता आल्यानंतर या वृद्ध व्यक्ती संसारात समाजात मानाचे स्थान त्या ठिकाणी मिळवू शकतील. त्यानंतर आहे महत्त्वाचं म्हणजे व्यसनमुक्ती. आजकाल जर आपण बघितलं तर छोटे मुलं म्हणजे शाळेत असतानासुद्धा त्या ठिकाणी काही व्यसनांच्या आहारी गेलेली आपल्याला दिसून येतात. व्यसने ही वाईट असतात, त्याज्य असतात, ती सोडली पाहिजे याबाबत कोणाचंही दुमत त्या ठिकाणी नाही. अगदी व्यसनाधीन व्यक्तीसुद्धा त्या मताशी सहमत होताना आपल्याला दिसून येतो आणि त्याचे दुष्परिणाम तो कधीकधी स्वतः अनुभवतसुद्धा असतो. त्याचा त्रास त्याला माहीत असतो आणि व्यसन सोडण्याची इच्छासुद्धा असते, परंतु तो आपले व्यसन सोडू शकत नाही. कारण व्यसन सोडण्याचे त्याच्या मनाला म्हणजे जागृत मनाला पटलेले असते, परंतु सुप्त मनाला मात्र त्या व्यसनाची ओढ असलेली आपल्याला दिसून येते. अशा वेळेस योगनिद्रेच्या माध्यमाने संकल्पामध्ये जर आपण त्या व्यक्तीला व्यसन सोडण्याचे संस्कार सुप्त मनावरती जर केले तर आपोआप तो व्यक्ती व्यसनमुक्त होताना आपल्याला दिसून येईल. त्याला लागलेलं व्यसन केव्हा सुटेल हे त्या साधकालाही त्यातून कळणार नाही. त्यामुळे योगनिद्रेमध्ये व्यसन सोडण्यासंबंधीचा संकल्प हा महत्त्वाचा असतो. त्या व्यक्तीच्या मनावरती खोलवर त्या संस्काराला त्या ठिकाणी कोरलं जाईल अशा रीतीने तो बोलला गेला पाहिजे. त्या व्यक्तीकडून त्याबद्दलचं आपण म्हणू की आपल्यानंतर त्याचं उच्चारण हे जर त्यांनी केलं तर नक्कीच त्याच्यावरती चांगल्या तऱ्हेने परिणाम आपल्याला होताना दिसून येईल आणि जवळजवळ महिन्याभराच्या अभ्यासाने व्यसन सुटल्याची अशा पद्धतीचे उदाहरणंही आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. पुढचा अगदी महत्त्वाचा आहे बालकाची मानसिक उन्नती. योगनिद्रेच्या अभ्यासामुळे बालकाची आध्यात्मिक उन्नती साधली जाते, त्याचबरोबर मानसिक उन्नतीसुद्धा साधली जाते. पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमाने मिळालेल्या ज्ञानाच्या आधाराने विद्यार्थ्याची बुद्धीची वाढ जी आहे ती होत असते. लहान मुलांचे हे अनुभवाचे भांडार खूपच कमी असते, तरीही त्याची कल्पनाशक्ती चांगलीच जागृत असते. नुकत्याच जन्मलेल्या मुलाला स्तनपान करण्याचे
रडण्याचे व हातपाय हलवण्याचे ज्ञान मिळते कुठून? अर्थात हे सर्व इंद्रियातीत ज्ञान आहे. त्याचा संबंध जर आपण बघितलं तर आज्ञाचक्राशी संबंधित आहे. या ठिकाणी पिनियल बॉडी नावाची ग्रंथी असते. 8 वर्षापर्यंत ही ग्रंथी आकाराने मोठी असते आणि कार्यरत असते आणि पिट्युटरी ग्रंथीवर या ग्रंथीचे नियंत्रण असते. पुढे पुढे या ग्रंथीचे कार्य कमी होऊ लागते, आकारही लहान होऊ लागतो. नंतर पिट्युटरी ग्रंथी सर्व नियंत्रित करू लागते. रेडिओ, TV, सिनेमाच्या युगामध्ये लहान वयातही ही पिनियल बॉडी अकार्यक्षम होते आणि त्या परिणामापासून मुले वंचित होत असतात. पिनियल बॉडीवरती योगनिद्रेचा जो परिणाम आहे तो चांगल्या रीतीने होतो आणि ती चांगल्या रीतीने कार्यक्षम होऊ लागते. मुलातील अनेक सुप्त शक्ती जागृत होऊ शकतात आणि त्यामुळे मुलाची चंचलता, मानसिक चंचलता कमी होऊन स्थिरता त्या ठिकाणी निर्माण होते. कल्पनाशक्ती, कर्तृत्वशक्ती, कृतिशीलता ही अधिक प्रभावी होऊ शकते. म्हणून मुलाला समजायला लागल्यानंतर जर आपण त्या ठिकाणी योगनिद्रा त्या मुलाला ऐकवली आणि त्याला संकल्पाच्या आधारे मानसिक उन्नतीसाठी संकल्प जर दिला गेला आणि त्याच्या सुप्त मनावरती जर त्याचा संस्कार कोरला गेला तर नक्कीच मुलांची मानसिक उन्नती जी आहे ती चांगली त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येईल. आणि निश्चितपणे आपलं हे जे तंत्र आहे ते सामान्य मुलाला असामान्य बनवण्यासाठी उपयोगी पडेल. त्यानंतर महत्त्वाचं आहे सहनशक्तीमध्ये वाढ होताना दिसून येणे. बरेच आपण जीवन जगत असताना आपल्याला आघात सहन करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते किंवा आपण ते आघात सोसतसुद्धा असतो. पण त्यामधून बऱ्याच वेळेला ते आघात आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला त्रासदायक असतात किंवा कधीकधी आपली सहनशक्ती जी आहे ती कमी झाल्यामुळे किरकोळ आघातालाही तीव्र प्रतिक्रिया होताना आपल्याला दिसून येतात आणि त्यातून आपल्या शरीराची हानी होत असते. म्हणूनच ही सहनशक्ती वाढली आणि किरकोळ आघातांना आपण कोणतीच प्रक्रिया व्यक्त करणार नाही आणि त्यातून होणारी हानी जी आहे ती आपल्याला टाळता आली तर ती योगनिद्रेमुळे आपल्याला ते सहज शक्य होणार आहे. त्यासाठी योगनिद्रेमध्ये शारीरिक, भावनिक आणि मानसिक ताण कमी करण्याचा संकल्प त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि त्यातून त्या व्यक्तीची सहनशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तो सहज त्यातून शक्य होतो आणि सहनशक्ती वाढवण्यास मदत होताना आढळून येते. त्यानंतर आहे निद्रानाश. आत्ताच्या जर आपण WHO रिपोर्टनुसार जर बघितलं तर जे मनोकायिक आजार वाढत चाललेले आहेत त्यामध्ये निद्रानाश हा सुद्धा एक महत्त्वाचा आजार आपल्याला होताना दिसून येतो. उशिरापर्यंत त्या ठिकाणी जागणं, सकाळी उशिरा उठणं हे बहुतेक तरुण पिढीमध्ये आपल्याला दिसून येतं. रात्री खूप उशिरापर्यंत त्या ठिकाणी मोबाईल बघणं, त्यानंतर वेब सिरीज बघणं, OTT प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या ज्या सिरियल आहेत त्या लेट नाईट त्या ठिकाणी बघणं, यामुळे निद्रानाश जो आहे तो बऱ्याच तरुण पिढीमध्ये आढळून येतो. तर ह्यात निद्रानाशासाठी आता जर आपण बघितलं तर त्याला विकारच असं त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा विकारांची जननीसुद्धा हा निद्रानाश आपल्याला दिसून येतो. हा शारीरिक दोष नसून तर तो मानसिक दोष आहे. मानसिक ताणांमुळे हा त्रास निर्माण होतो. त्याचबरोबर कधीकधी आपल्याला गाढ झोप न लागणे किंवा सर्व झोप स्वप्नांनी भरून जाणे किंवा काही वेळा सौम्य प्रमाणात त्याला निद्रानाश आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जसं की थोडा वेळ झोप लागणे, त्यानंतर एकदा जाग आल्यानंतर पुन्हा लवकर झोप न लागणे, अशा रीतीने सुद्धा त्याची लक्षणं आपल्याला दिसून येतात.
बरेच जे आहेत लोक ते निद्रानाशासाठी त्या ठिकाणी झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय त्यांनी लावून घेतलेली आहे. पण झोप ही जर आपण बघितलं तर ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि त्या झोपेच्या गोळ्यांमुळे ही नैसर्गिक प्रवृत्ती त्या ठिकाणी नष्ट होते आणि अशा व्यक्तींना त्यानंतर गोळी घेतल्याशिवाय झोपच त्या ठिकाणी लागत नाही आणि त्या गोळ्यांमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते नंतर त्यांना त्या दुष्टचक्रातून सोडण्यापेक्षा त्याच्यामध्ये त्यांना अधिक गुंतवून ठेवत असतात. पण या दुष्टचक्रातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर योगनिद्रेचा अभ्यास हा त्यासाठी एक प्रभावी असा मार्ग आपल्याला दिसून येतो. यावेळी संकल्पामध्ये मला लवकर आणि शांत झोप त्या ठिकाणी लागेल असा संकल्प आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तीला द्यायचा आहे. योगनिद्रा होण्यापूर्वीच त्यांना शांत झोप लागेल आणि अशा वेळेला जर त्या रुग्णाला 15 दिवसामध्ये या योगनिद्रेच्या अभ्यासामुळे जर चांगल्या रीतीने झोप येताना दिसून आली तर नक्कीच ती योगनिद्रा त्यासाठी फलदायी ठरलेली आपल्याला दिसून येईल. म्हणून त्यांना संकल्प जो आहे तो संकल्प चांगल्या रीतीने देणं आणि त्यांनी त्याचं उच्चारण करत चांगल्या रीतीने त्यांना जेव्हा गाढ झोप लागेल तेव्हा झोपून जाणं हा त्यावरचा प्रभावी उपाय आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब जर आपण बघितलं तर त्याला फारसं गंभीर असा आजार आपण त्याला म्हणत नाही, परंतु हा आजार नियंत्रित झाला नाही तर मात्र हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूच्या कार्यावरती त्याचा परिणाम आपल्याला होताना दिसून येतो. म्हणून योग्य वेळी रक्तदाब नियंत्रित करणे अत्यावश्यक आहे. अशा वाढलेल्या रक्तदाबामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि हा जो रक्तदाब आहे, उच्च रक्तदाब, तो वाढण्यासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर आपले मानसिक ताण होय. तर मानसिक ताण हे औषधांनी जाऊ शकत नाही. त्यामुळे औषधं ही आयुष्यभर घेऊनसुद्धा नियंत्रित ठेवणं आपल्याला, उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे आपल्याला शक्य होणार नाही. पण त्यासाठी जर आपण योगनिद्रा त्यांना दिली आणि त्यामध्ये संकल्पामध्ये जर आपण त्यांना असं म्हटलं की माझा रक्तदाब जो आहे तो त्या ठिकाणी उच्च रक्तदाब कमी होताना होत आहे आणि माझा रक्तदाब नॉर्मल रेंजला त्या ठिकाणी आलेला आहे असा संकल्प जर आपण त्यांना दिला तर नक्कीच उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींवरती जे दुसऱ्या साईड इफेक्ट दिसून येतात किंवा इतर जे शारीरिक मानसिक त्रास त्यांना होत असतात तर ते कमी होताना आपल्याला दिसून येईल. हृदयविकार असलेल्यांनासुद्धा योगनिद्रा खूप उपयोगी त्या ठिकाणी आहे. जसं आपण उच्च रक्तदाब बघितलं तर त्यामध्ये हृदयविकारसुद्धा हा भावनिक ताण जे आहेत ते आपण खूप दाबून जर ठेवले किंवा जर आपण त्याचा आपण म्हणू की ते जर कोणाला आपण सांगितले नाही आणि आतल्या आत जर आपण ते विकार जर दाबून ठेवले तर त्याचा उद्रेक व्हायला वेळ लागत नाही. तर त्यासाठी सुद्धा माझा हृदयविकार बरा होत आहे, मी निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे, माझ्या हृदयाचे ठोके हे व्यवस्थित पडत आहे, त्यामध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे, असा जर आपण संकल्प त्या ठिकाणी दिला तर नक्कीच हृदयविकारग्रस्त जे व्यक्ती आहेत त्यांचा हृदयविकार कमी होईल आणि आनंदी, निरोगी, निरामय जीवन ते योगनिद्रेच्या अभ्यासातून निश्चितच जगू शकतील. त्यानंतर इतर मनोकायिक आजार, जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी नुकताच जो रिसर्च केलेला आहे त्या रिसर्चमध्ये असं आढळून आलेलं आहे की आत्ता जे विकार वाढत आहेत ते सगळे मनोकायिक विकार आहेत. मानसिक ताण जे शरीरावरती, मनावरती जाणवत आहे
त्यामुळे ह्या विकारांचं वर्चस्व जे आहे ते प्रत्येक व्यक्तीवरती आपल्याला दिसून येत आहे. आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योगनिद्रा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय त्यावरती आपल्याला निश्चितच दिसून येतो. मानसिक ताण वाढला तर विकार अधिक तीव्र होतो, आपल्याला असं नेहमीच त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. त्यामुळे मानसिक ताणाचं कारणच दूर करून त्या ठिकाणी आपण जर योगनिद्रेच्या साहाय्याने त्या कारणावरच अंकुश जर आपण टाकला तर नक्कीच पुढचं आपलं जे जीवन आहे ते निरोगी निरामय जगण्यास मदत होईल. अशा रीतीने वेगवेगळे जे विविध विकार आहेत, जसं दमा आहे, कोलायटिस आहे, त्यानंतर आंत्रवण आहे किंवा इतर जे काही शारीरिक आणि मानसिक आजार आहेत, त्या सर्व मानसिक आणि शारीरिक आजारांवरती योगनिद्रेचा अभ्यास निश्चितपणे उपयोगी पडू शकतो. अगदी कॅन्सरप्रमाणे दुर्धर जो आजार आहे त्या आजारावरती सुद्धा शारीरिक आणि मानसिक संतुलन उपयोगी पडू शकेल आणि योगनिद्रा त्यातून आपल्याला खूपच अशी प्रभावी परिणामकारक प्रक्रिया आपल्याला त्यावरती आढळून येईल. म्हणून नक्कीच योगनिद्रेचा अभ्यास आपण केला पाहिजे. शारीरिक मानसिक आरोग्य आणि त्याचबरोबर आध्यात्मिक आरोग्य जपण्यासाठी आपल्याला योगनिद्रेचा अभ्यास खूप उपयोगी आहे. आता आपण योगनिद्रेचं महत्त्व त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण योगनिद्रा कशी करावी ती आपण ऐकणार आहोत. हरिओम.